हाय हॅलो नमस्कार. मी प्रणाली कुराडे स्टार मीडिया मराठीवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आपल्या भेटीला नवा कोरा चित्रपट मंगला येतोय आणि त्या चित्रपटामध्ये सगळ्यांची लाडकी चुलबुली म्हणजेच शिवाली परब आहे. शिवाली, सगळ्यात पहिल्यांदा कशी आहेस? मस्त मस्त एकदम मस्त. मंगला हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि आज ट्रेलर लॉन्चला आई बाबा सुद्धा आहेत. तर पहिलाच चित्रपट आहे, काय सांगशील? पहिला मोठा कमर्शियल चित्रपट आहे माझा आणि तो पण इतकं भारी होणार आहे. आणि म्हणजे म्हणूनच मम्मी पप्पा इथे आलेत खरं तर माझ्या या सुखात सामील व्हायला. आणि खूप भारी वाटतंय मला. माझी जी एक्साइटमेंट आहे ती मी शब्दात नाहीच सांगू शकत. मला काय भारी वाटतंय ते. नक्कीच या चित्रपटामध्ये तुझा हा एक वेगळाच लूक होता आणि हा सगळा लूक तू झेलत नाही म्हणता येणार, ती एक खूप चांगली भावना होती. पण मंगला साकारताना तुला ते पूर्ण लूक दिवसभर अंगावर ठेवताना किती तारेवरची कसरत होती आणि कसं सगळं तू मॅनेज केलंस? अ, खूप खूप त्रास झाला असं नाही म्हणणार, पण मला ना असं हे व्हायचं की उद्या परत जायचं, हे नाक बंद होणार आहे माझं, हा डोळा बंद होणार आहे आणि दिवसभर एका नाकाने श्वास घ्यायचा आणि एकाच डोळ्याने बघता येणार आहे आपल्याला. सो ती थोडीशी भीती वाटायची. पण एक एक प 7-8 दिवसानंतर त्याची सवय झाली. पण त्रास खूप व्हायचा मला. आणि पण मग मी असा विचार करायचा की आपल्याला हे फक्त 20च दिवस करायचं आहे. म्हणजे ज्या खऱ्या मंगला मॅम आहेत त्यांनी तर आयुष्यभर आत्तापर्यंत त्या तशाच आहेत. तर त्यांनी केवढं बेअर केलं असेल. सो ह्यामुळे मला कदाचित प्ले करताना पण त्याचा सपोर्ट मिळाला. नक्कीच. तू अगदी 7च महिने झाले, तू नवीन घरसुद्धा घेतलं आहे. नवीन वर्षात ही एक तुझ्याकडे आनंदाची बातमी आहे. नवा ट्रेलर लॉन्च झाला आहे. मंगला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात येतो आहे. तर या ट्रॉफीसाठी घरामध्ये कुठली जागा ठेवली आहेस का? किती भारी प्रश्न आहे हा. खरं तर हो. कारण आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा आपल्याला अशी एक वाईब येते ना की ट्रॉफीज असं नाही, पण एक आर्टिस्टला काही 4 कौतुकाचे शब्द हवे असतात आणि रिकग्नेशन्स हवे असतात. आणि आय थिंक की कदाचित ह्या गोष्टीमुळे ते मला माझ्या करिअरला थोडासा हातभार लागेल या गोष्टीने. कारण मी खूप खूप मेहनत केली आहे, खूप प्रयत्न केले आहेत. नक्कीच. आत्तापर्यंत फक्त कॉमेडीज केलंय, लोकांपर्यंत तेच पोहोचल्या आणि लोकांना खळखळून हसवलंय तू. पण मंगला चित्रपट साकारताना ही एक वेगळीच भूमिका होती. जेव्हा त्या भूमिकेबद्दल तुला विचारणा झाली तेव्हा तुझं पहिलं काय होतं, म्हणजे काय डोक्यात आलं तुझ्या पहिल्यांदा तेव्हा? ॲक्च्युली मला जेव्हा विचारलं तेव्हा मला काहीच आयडिया नव्हती की हे ॲसिड अटॅक आणि ह्या गोष्ट. आमचं असं ठरलेलं की आपण भेटूया. आणि भेटल्यानंतर डायरेक्ट मला एक स्क्रीन प्लेच ऐकवला गेला. सो मला असं झालं, बाप रे. म्हणजे मी विचारलं मॅमना, अपर्णा मॅमला, की तुम्ही सिरियस आहात ना, की तुम्ही मला विचारतायत की मी हे करणार आहे का वगैरे. आणि आय डोंट थिंक सो की मी या गोष्टीसाठी वेळ घेतला असेल. मी लगेच हो म्हटलं, लगेच हो म्हटलं. सो माझ्या डोक्यात काही सेकंड थॉट आलाच नाही. मी लगेचच हो म्हटलं या गोष्टीला. नक्कीच. आत्तापर्यंत कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना तर खळखळून हसवलंच आहे. पण नवीन वर्षासाठी तुझ्यासाठी ही काय पर्वणी आहे, एका शब्दात सांगशील? हे माझ्यासाठी माझं पॅशन आहे आणि हे कायम असंच राहो. माझ्या कामाबद्दलचं माझं पॅशन असंच सांगेन. नक्कीच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आता लवकरच चित्रपटगृहात येणार आहे. तर जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? मी सगळ्यांना हेच सांगेन की 17 जानेवारीला आमचा सिनेमा रिलीज होतोय. चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. कारण मजा येणार आहे असं तर मी नाही म्हणणार, पण नक्कीच काहीतरी घरी घेऊन जाल. आणि आपल्या लहान मुलींना किंवा जवळच्या ज्या स्त्रिया आहेत, आपल्या बायका आहेत, आई आहे, बहीण आहे, त्या सगळ्यांना प्लीज हा सिनेमा नक्की दाखवा. कारण ह्याच्यात फक्त ॲसिड अटॅकची गोष्ट नाही आहे. ह्याच्यात एक स्त्री किती ताकदवान असते किंवा किती खंबीर असते हे
एकदम करेक्ट उदाहरण आहे आणि हे आम्ही या सिनेमामार्फत दाखवलं आहे. सो प्लीज जाऊन बघा, पण चित्रपटगृहात जाऊन बघा. नक्कीच. खूप थँक्यू सो मच. तुझा वेळ दिला, तुझ्याशी गप्पा मला. थँक्यू सो मच. थँक्यू.